नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 5 मार्च 2025ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. सरावानं माणूस परिपूर्ण होतो, विद्यार्थीही परिपूर्ण होतात. अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं सराव होतो. अनेक वेळेला ते प्रश्न विचारले जातात किंवा त्यावर आधारित दुसरा प्रश्न तयार करून विचारला जातो. पद्धत मात्र तीच असते. सरावाचा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी उपयोग होतो. प्रश्न पहिला ए, 40 गुणांचा पेपर आहे. प्रश्न पहिला ए, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. निश्चयकामध्ये 1 2 3 4 या निश्चयकाची कोटी 2 आहे. ओके, आडव्या ओळी 2, उभ्या ओळी 2, कोटी 2 आहे. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? या ठिकाणी पहिला आपण छेद हा एक्स आहे, ए मधला हा गुणाकारासाठी वापरला तर एक्स घन होतो आहे, कारण प्रत्येक पदाला एक्स गुणायचा आहे. छेद असता कामणे वर्ग समीकरणाला. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स गुणिले एक्स वर्ग अधिक 5x 2 मागे घेतले वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे कारण याची कोटी 1 आहे, कोटी 2 पाहिजे. 1/x वर्ग, एक्स वर्गनं प्रत्येक पदाला गुणल्याचे एक्स घन येते. एक्स गुणिले एक्स वर्ग समीकरण हेही नाही. ACD वर्ग समीकरण नाहीत, बी वर्ग समीकरण आहे. अशी अचूक निवड करायची. खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काय? काढा. या ठिकाणी 4 पुढचं पद वजा मागचं पद, 4 वजा 4, 4 वजा 4 0. अचूक पर्याय नंबर डी. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही? संभाव्यता ही नेहमी 1 पेक्षा लहान असते. 2/3 0.6 येते. 15/10 1.5 येते. 15% म्हणजे 15/100 0.15 येते. 0.7. या ठिकाणी ए पर्याय 1 पेक्षा लहान आहे, सी पर्याय 1 पेक्षा लहान आहे, डी पर्याय 1 पेक्षा लहान आहे. या ठिकाणी 1.5 15/10 म्हणजे बी ही संभाव्यता असू शकणार नाही, 1च्या पुढे आहे. दुसरा प्रश्न आहे बी. प्रश्न पहिल्यातला बी. या ठिकाणी अचूक पर्याय निवडा. 4 असतात 4 गुणांचा, त्यातला बी 4 गुणांचा असतो. थोडक्यात उत्तरे द्या. 4 असतात, त्यामध्ये एक्स्ट्रा प्रश्न जादा प्रश्न नसतो, त्यामुळं या ठिकाणी एकही प्रश्न चुकता कामा नये. खालील उपप्रश्न सोडवा. 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11, तर x अधिक yची किंमत किती? 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11. ह्या दोघांची बेरीज केली तिरकस सगुणक सारखे आहे. 2x आणि 1x 3x, 2y आणि अधिक y 3y बरोबर या ठिकाणी 11 आणि 7 18. 3 प्रत्येक पदाला भागलं. x अधिक y बरोबर 3 संग 18, 6. उत्तर x अधिक yची किंमत 6. ओके. दुसरा आहे TN बरोबर 3n वजा 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. TN बरोबर या ठिकाणी 3n वजा 4 पहिले पद म्हणजे nची किंमत 1 ठेवायची. T1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 4, 3 1 3 वजा 4 वजा 1 पहिले पद बरोबर वजा 1. ओके. पुढचा प्रश्न आहे GSTIN यामध्ये किती अंकाक्षर असतात? तर 15 असतात. ओके, 15 अंकाक्षर असतात. 2 नाणी एकाच वेळी फेकले असता. नमुना अवकाश यसल्या 2 नाणी एकाच वेळी फेकली असता. यस बरोबर महिरूप कंसात HH TH HT आणि TT. ओके, अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा झाला पहिला अचूक पर्याय. 4 गुणांचा 8. प्रश्न दुसरा. x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. कृती पूर्ण करा. यामध्ये 3 असतात, 2 सोडवायचे असतात, 4 गुण. प्रत्येकी 2 सोडवायचे म्हणजे 4 गुण आणि 4 चौकडे असतात. प्रत्येक चौकडेला अर्धा गुण असतो. प्रश्न पहिला दुसरा. या ठिकाणी प्रश्न पहिला 8 गुणांचा आणि दुसरा 12 गुणांचा आहे. 12 आणि 8 20 गुण मिळाले पाहिजेत, म्हणजे 50% गुण प्रश्न पहिल्या आणि दुसऱ्यातच आहेत. पाहूया. एक्सची किंमत वजा 2 घ्यायला सांगितल्या. एक्स बरोबर वजा 2 पलीकडे गेल्यानंतर 4 आणि 2 6 झाले
आणि मग हा 2ला वाय 2 वायला गुणले आहेत पलीकडे जाऊन 6ला भागिले बे त्रिक 6 इथं 3. ओके. या ठिकाणी x अधिक 2 वाय बरोबर 4. एक्सची किंमत -2 ठेवायची सांगितल्या. -2 पलीकडे जाऊन 4 आणि 2 6 वायला 2 गुणिले भागिले 3. कृती काय केली महत्त्वाचं नाही, चौकडीतल्या संख्या बघितल्या जातात आणि त्यालाच गुण आहेत. आता वायची किंमत 1 घ्यायची आहे इथं आणि एक्सची काढायची आहे. वायची किंमत 1 बे के बे इथं 2 आलं ते 2 पलीकडे गेले 4 - 2 4 2 गेले 2. ओके. इथं 3 इथं 2. त्यामुळे या ठिकाणी या किमती इथं द्यायच्या आहेत. एक्सची किंमत -2 घेतल्यानंतर जी वायची किंमत 3 आलेली आहे ती इथं ठेवायची -2 3. आणि एक्सची वायची किंमत 1 घ्यायची आहे बे के बे ते 2 पलीकडे गेले 4 2 गेले 2. इथं एक्सची किंमत 2 इथं 2 1 आणि इथं -2 3. ओके. अशा पद्धतीनं त्यातला दुसरा आहे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मी एक समीकरण आहे माझे सामान्य रूप एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. ओके. 5 आणि 12 ही माझी मुळे आहेत. त्यांची बेरीज 5 आणि 12 17. त्यांचा गुणाकार 5 गुणिले 12 60. मग ते समीकरण एक्स वर्ग वजा चिन्हामध्ये गुणाकार मुळांची बेरीज 17 आहे वजा 17 एक्स मुळांचा गुणाकार शेवटी स्थिर पद बरोबर 0. एक्स वर्ग वजा 17 एक्स अधिक 60 बरोबर 0. पुढचा प्रश्न आहे तिसरा. पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे 4 रुपये आधी मूल्य घेतले तर तिला किती शेअर मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत 20 रुपये आहे. ओके. त्यानंतर आधिमूल्य 4 म्हणजे 1 शेअर्स केवढ्याला 20 अधिक 4 24 शेअरची दर्शनी किंमत आणि आधिमूल्य 4 आहे. ओके. 20 आणि 4 24. शेअरची संख्या काढायची आहे. एकूण गुंतवणूक 24,000 आणि या ठिकाणी बाजारभाव हा 24 आहे. 24 24ला भागलं 1 आलं आणि ह्या 3 शून्य म्हणजे 1,000 शेअर्स. ओके. प्रश्न दुसरा ब. खालील पैकी कोणते 4 सोडवा. या ठिकाणी 4 सोडवायचे असतात. पाय दिले असतात. प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. ओके. प्रत्येकी 4 चौकडे होते 1 2 3 4. 4 चौकडेला प्रत्येकी अर्धा गुण. इथं पण 1 2 3 आणि 4. ओके. खालील एक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. ही समीकरणे सोडवत असताना yचे सहगुणक सारखे करायचे. या ठिकाणी xचा लोप करा. xचे सहगुणक सारखे करा. सहगुणक सारखे करताना एकमेकाच्या सहगुणकाने एकमेकाला गुणलं पाहिजे. आता इथं अधिक y वजा 2y दोघांचे सहगुणक सारखे झाले तर बेरीज करून जातात. म्हणजे इथं yला समीकरण 1ला 2 गुणलं पाहिजे. समीकरण 1ला 2 गुणू व समीकरण 1 व 2 मिळवू. ओके. समीकरण 1ला 2 गुणायचं 2x अधिक 2y बरोबर 6. दुसरं तसं ठेवायचं 3x वजा 2y बरोबर 4. 3x आणि 2x 5x बरोबर 6 4 10 हे गेले. x बरोबर 2 5x बरोबर 10 x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. सविस्तर लिहा. 1 आहे x अधिक y बरोबर 3. xची किंमत 2 लिहिली आहे. 2 अधिक y बरोबर 3. y बरोबर 2 पलीकडे गेले 3 वजा 2 y बरोबर 1. उकल xy बरोबर या ठिकाणी 2 1. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. 13 हे स्थिर पद आहे. 13 या स्थिर पदाचे अवयव पडायचे. मधल्या पदांची बेरीज यायला पाहिजे. 13 गुणिले 1 13 1 13 13 आणि 1 14. त्यामुळे म्हणून मधल्या पदाची फोड करायची. m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0. या दोघातून सामायिक m काढायचा. m
यम अधिक 13, यम राहिला 13 आत. ओके, इथं यम अधिक 13 बरोबर 0, यम इथं अधिक 1 आहे बाहेर. हा सामायिक. 2 सामायिक कंसाबद्दल एक कंस यम अधिक 13 आणि यम अधिक 1 बरोबर 0 म्हणून चिन्ह करायचं. एकदा यम अधिक 13 बरोबर 0, यम बरोबर अधिक 13 पलीकडे गेले वजा 13, किंवा यम अधिक 1 बरोबर 0 अधिक 1 पलीकडे गेले यम बरोबर वजा 1, म्हणजे वजा 13 व वजा 1 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, अशा पद्धतीनं. पुढला प्रश्न आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25. 7, 13, 19, 25 डॉट डॉट डॉट. ओके, या ठिकाणी पहिलं पद आहे ए बरोबर T1 बरोबर 7, T2 बरोबर 13 आहे. ओके, या ठिकाणी डी बरोबर काढताना T2 वजा T1, 13 वजा 7 बरोबर 6. ओके, एकदाच काढायचा. डी सामान्य फरक काढला. आपल्याला सूत्र आहे TN बरोबर ए अधिक कंसात N वजा 1 गुणले डी. डी हा सामान्य फरक आहे. ए पहिलं पद 7 आहे, N बरोबर 19, T19 काढायचं आहे. T19 प्रश्नचिन्ह आहे आणि डी बरोबर या ठिकाणी 6 आहे. ओके, T19 किमती खाली सूत्रात T19 ए पहिले पद 7 अधिक 19 वजा 1 गुणले डी आहे 6. 7 अधिक 19मध्ये गेले 18 गुणले 6. या ठिकाणी 7 अधिक 18 संग 108, 108 आणि 7 115. या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद किती आहे? 115. या अंकगणिती श्रेणीचे 115 आहे. चौथा आहे, एक शेअर 2000 रुपये बाजारभावाने विकला. यासाठी दलाली 5% द्यावी लागली, तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? एकूण दलाली काढली पाहिजे दिलेली. एकूण दलाली 100 रुपयाला 0.5 आहे, तर 2000ला किती? 1 2 1 2 20 राहिलं. 20 2 शून्य गेल्या. 2000वरच्या 2 शून्य गेल्या. 20 गुणले 0.5. दशांश नसतं तर 100 आलं असतं. दशांश निधून 10. एकूण दलाली 10 रुपये. मग या ठिकाणी शेअर विकून म्हटलेलं आहे. शेअर विकून मिळणारी रक्कम, शेअर विकून मिळणारी रक्कम 2000 वजा 10, कारण शेअर ज्यानं जमवून दिला बाजारामध्ये त्याला 10 रुपये दिले 2000मधले, त्यामुळे 1990 रुपये मिळणार. ओके, प्रश्न 5वा यातला, काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ तासामध्ये दिला. विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा. वर्ग आहे 0 ते 2 तास करणारा. या ठिकाणी विद्यार्थी आहेत 8, 2 ते 4 14, 4 ते 6 18, 6 ते 8 तास करणारे 10 आणि 8 ते 10 तास करणारे 10 विद्यार्थी आहेत. हे वर्गामध्ये 0 आणि 2चा वर्गामध्ये 1, 2 आणि 4चा 3, 4 आणि 6चा 5, 6 आणि 8चा 7, 8 आणि 10चा 9. या ठिकाणी विद्यार्थी संख्या जी आहे ती पाहूया किती आहे. 10 20, 20 आणि 10 30 आणि यातला 38, 38 आणि हे 4 42 आणि 10 52, 52 आणि 8 60, म्हणजे N बरोबर 60 आहे. ओके, N बरोबर 60. हे किती आहेत पाहूया. या दोघांचा गुणाकार आहे 8 1 8, FIX आहे 8 1 8, 14 त्रिकोण 42, 18 पंचे 90, 10 7 70, 10 9 90, 0 0 0 2 आणि 8 10. इथं बेरीज आहे समेशन FIX ही बेरीज. 8 आणि 2 10ला 0 ह्याच्या आले 3, या सगळ्यांची बेरीज. 9 आणि 1 10 ह्याचे 10, 10चा 17 आणि 9 26 आणि 4 30, 300. ओके, FIX आहे 300 आली बेरीज. त्यामुळं आपल्याला विद्यार्थ्याने
अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य बरोबर या ठिकाणी FI यांची बेरीज भागिले n हे 300 आलेलं आहे भागिले 60 बरोबर 5 तास शून्य गेले 35 5 तास ओके. पुन्हा लिहिल्या 5 तास 300 भागिले 60 5 तास. पुन्हा लिहिल्या उत्तरामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य बरोबर 5 तास. पुन्हा आणि लिहा विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य बरोबर 5 तास ओके. आता प्रश्न तिसरा सोडवायचा. खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करायची आहे. 3 गुणांचा प्रश्न आहे. 6 चौकड्या असतात प्रत्येकी अर्धा गुण 3 गुण 2 सोडवायचे असतात 1 सोडवायचा असतो ओके. श्री मणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत 100 रुपये आहे. पुढे शेअरची संख्या 300 आहे. 300 शेअर्स घेतलेत आणि शेअरचा बाजारभाव 120 रुपये आहे ओके. त्यामुळं एकूण गुंतवणूक शेअरचा बाजारभाव 120 आहे आणि शेअरची संख्या 300 आहे. त्यामुळे 120 गुणले 300 12 36वर या 3 36,000 रुपये ही रिकामी जागा आहे. 120 आणि या ठिकाणी 300 ओके. 1 गुण अर्धा अर्धा. लाभांश प्रति शेअर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. लाभांशाचा दर 7% आहे आणि दर्शनी किंमत 100 आहे. 100चा 60% 100चा 100 गेले 7 रुपयाला. एकूण लाभांश या ठिकाणी एका शेअरचा लाभांश आहे तो 7 रुपये. 300 शेअर्सचं 7 21 2100 रुपये ओके. त्यामुळं परताव्याचा दर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. मिळालेला एकूण लाभांश 2100 भागिले एकूण गुंतवणूक 36,000 केल्या आपण. त्यामुळं ह्या 2 शून्य गेल्या ओके. ही शून्य गेली. त्यामुळे 210 भागिले 36 3 भागूया खाली 12 आलेला आहे आणि वर 3 चौक तर 3 1 3 2 6 आणि वरती 3 7 21 3 0 0 35. पुन्हा 2 भागलं वर 35 आणि खाली 6 6 पंचे 30 म्हणजे 35 भागिले 6 संक्षिप्त रूप देऊन आलेलं आहे. मग 36ला 6 न गुणले की 6 36ला 6 चल 3 7 8 21 210 येते ओके. पुन्हा एकदा बघा 210 भागिले 36 राहिलं. वरती 6 न गुणलं खाली 6 न गुणलं 6 6 36 6 18 उरले 3 30 झाले 6 पंचे 30 36 भागिले 35 भागिले 6 6 पंचे 30 उरले 5 50 झाले 6 8 48 उरले 2 20 झाले 6 2 12 6 18 5.83% अचूक भागाकार करा. 5.83% ओके. टक्के आहेच. अंकांची दुसरा आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. 23 25 32 35 35 52 आणि 53. नंबर ऑफ येस 1 2 3 4 5 6 6 अशा 2 रिकाम्या जागा झाल्या. ती विषम संख्या आहे 23 25 आणि ही 23 विषम संख्या आहे 25 विषम संख्या आहे 35 विषम संख्या आहे आणि 53 विषम संख्या आहे. 1 2 3 4 झाल्या. नंबर ऑफ ए 4. पी ऑफ ए नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 4 भागिले 6 2 जातोय 2 2 2 4 आणि 2 6 2/3 ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.